ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी ठाकरेंनी डाव आखलेला आहे. शिवसेना युबीटीकडून ओमराजे यांच्या मंत्रिणीचे सध्या प्रयत्न केले जात आहेत. वरुण सरदेसाई, कैलास पाटलांनी ओमराजे यांची भेट घेतली आहे. मातोश्रीचा निरोप घेऊन पुण्यातील त्यांच्या घरी मध्यरात्री ही भेट झाली आहे. आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत. भेटीनंतर आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे आता लक्ष आहे. ओमराजे आज मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत आणि मग आपला निर्णय ते जाहीर करणार आहेत, अशी सध्या माहिती मिळते. आमच्या पक्षाकडनं एकदा आमदार, तीनदा खासदार. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार. त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढली तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं 3 वेळा खासदार होते. त्या विषयाकरता जो आत्ता होता त्याचाच निकाल लागला. आणि तो निकाल लागल्यानंतर आमचा संपूर्ण परिवार त्याला जो धक्का लागला, या सगळ्या संदर्भात चर्चा करायला मी आणि आमदार कैलास पाटील आहे. परत एकदा सांगतो, ज्या विषयांवर चर्चा झाली त्यांच्या समोर करायची असते तर आम्ही उघडच भेटलो. तुम्हाला विश्वास आहे मनधरणीचा होईल? आम्हाला तर विश्वास आहे. मैत्री निभवतील असं वाटतंय का? उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांची भावना आहे बरं, तुमच्या चर्चा जी आहे ती फक्त पक्षामध्ये दुसऱ्या पक्षात जाऊ नका हीच झाली का इतर काही मुद्दे होते? बाकी काय नाही. बरं, पण कधीपर्यंत निर्णय देण्याची शक्यता आहे? कधीपर्यंत ते माध्यमांमध्ये बोलतील असं वाटतं? सांगतो म्हणले. बरं, उद्धव साहेबांची काही त्यांची बोलणी होणार आहे असं काही आहे? बरं बरं. आता या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे. निलेश, आपण पाहिलेलं आहे कैलास पाटील हे ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे खास मित्र आहेत. आणि कैलास पाटील आणि त्याचबरोबर वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्या मंजुरीचे प्रयत्न केलेले आहेत. एकीकडे आपण पाहतोय ऑपरेशन टायगरवर शिवसेना ही ठाम आहे, तर दुसरीकडे शिवसेना युबीटी मात्र आपले खासदार फुटू नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत. काय नेमकं त्या मध्यरात्रीच्या भेटीमध्ये घडलं? वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी कशा प्रकारे ओमराजे यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला? काय नेमकी त्या संदर्भातली अधिकची माहिती आहे? खरं तर ओमराजे निंबाळकर ज्या पुण्यातील बानेल घरी राहतात त्याच घराच्या ठिकाणी मी आहे. आणि या ठिकाणी रात्री जवळपास रात्री 2 वाजता ओमराजेंना भेटण्यासाठी कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे पक्षाचे सचिव आहेत, त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी रात्री भेट घेतली. याच ठिकाणी त्यांची रात्री भेट झाल्याची माहिती समोर आहे. खरं तर ऑपरेशन टायगर जे आहे ते कुठंतरी फेल व्हावं या अनुषंगाने आता शिवसेनेने या ठिकाणी डाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आता शिवसेनेकडे अवघे 12 ते 13 दिवस राहिलेले आहेत. त्या कालावधीमध्ये जे आमदार फुटून गेलेले आहेत त्या आमदारांना किंवा खासदारांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी आता शिवसेनेकडून असे डाव टाकले जात आहेत. मनधरणी जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या प्रकरणात जर बघितलं तर आता पवनराजे निंबाळकर जे आहेत ते आपली भूमिका जी आहे ते आता कार्यकर्त्यांसोबत बोलून या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत. खरं तर काल जी बैठक झाली होती, कारण पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई असतील किंवा कैलास पाटील असतील यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते पवनराजे निंबाळकर यांना ठिकाणी सांगितलेल्या आहेत. खरं तर जो निकाल जो आलेला आहे, त्यांच्या वडिलांची जी हत्या झाली होती त्या हत्येनंतर जो 20 वर्षांनंतर निकाल आला आहे, त्या बाबतीतला जो संदेश आहे किंवा जे माहिती आहे ती उद्धव ठाकरे यांनी थेट यांच्या मार्फत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्ये प्रकरणातली जे महत्त्वाची माहिती आहे किंवा पक्षाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांना सांगण्यासाठी काल पक्षाचे 2 नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते. खरं तर कायद्यानुसार या ठिकाणी जर बघितलं तर ज्यांनी फुटून गट स्थापन केलेला आहे त्यांना आता 14 ते 13 दिवसांची अवधी आहे. त्या दिवसात ते जर परत आले तर ऑपरेशन टायगर जे आहे ते अनसक्सेस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. आणि त्या अनुषंगानेच उद्धव ठाकरेचे जे आमदार जे आहेत ते सातत्याने ह्या 6 आमदारांना खासदारांना भेटण्याचा प्रयत्न करतात आहे. विशेष करून ओमराजे निंबाळकर जे आहेत
त्यांची मनधरणी जी आहे ती पुन्हा एकदा करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. अर्थात आज ओमराजे निंबाळकर जे आहेत ते धाराशिवमध्ये जाऊन महत्त्वाचे कार्यकर्ते असतील किंवा गावकरी असतील त्यांच्याशी बोलून निर्णय सुद्धा घेणार आहेत. काही वेळातच ते आता पुण्यातील राहत्या घरातून त्या ठिकाणी निघतील. मात्र काल जी बैठक झालेली आहे त्या बैठकीकडं महत्त्वपूर्ण नजर टाकलं तर महत्त्वाची बैठक या ठिकाणी झालेली आहे. नेमकी त्या दोघांमध्ये काय बैठक झाली हे ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यावेळेसच त्यामध्ये कळेल. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर ऑपरेशन टायगर जे आहे ते अनसक्सेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची जी समजूत काढण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये खरंच शिवसेना युतीला यश येणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.